नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। ताडदेव येथील RTOच्या समोर असलेले ठक्कर टावर नागरिकांसाठी खुलं होत नसल्याबाबत आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मलबारील मनसेचे विभागाध्यक्ष दिनेश पुंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे जात या टॉवरच्या सेक्रेटरीला जाब विचारला आणि उद्यानाचं टाळं तोडून सर्वसामान्य नागरिकांसाठी हे उद्यान खुलं केलं। या टॉवरच्या पदाधिकाऱ्यांनी हे उद्यान ताब्यात कसं घेतलं हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि पोलिसांनी या टॉवरच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली। या संदर्भातील हा वृत्तांत। इतना दिन क्यों नहीं खोला भाई? इतना दिन क्यों नहीं खोला? सर अभी ऐसा कुछ आप कौन है? हाँ तो हाँ नहीं बोलेगा तो प्रॉपर्टी आपका है नहीं तो आपने अंदर से लोग कैसे आपने कैसा लगा अंदर से? नहीं आपने अंदर से लोग कैसे लगाए? सर वो टाइम पे हम लॉक किसने लगाया? लॉक किसने लगाया? जब ये दरवाजा बना है तो सोसाइटी ने लॉक लगाया। सोसाइटी ने मजाला विषय तुला क्या गुन्हा दाखल करून गुन्हा आता सोसाइटी गुन्हा दाखल क्या आता सोसाइटीवर गुन्हा दाखल करून नहीं वो नहीं, नहीं वो पुलिस डिपार्टमेंटल करेगा। आता ट्रेसपासिंगची गुन्हा दाखल करा। सार्वजनिक प्रॉपर्टीवर यांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे एन्क्रोचमेंट केलेली आहे तो यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे। किसका परमिशन बीएमसी साहेब क्लियर सांगितलं आम्ही नाही लावलं है का? लेखी दिया है क्या? साहब बीएमसी से ही बात किया था, उन्होंने बोला कि आप अरे राइटिंग में दिया है क्या बीएमसी ने? तो काय बोले बीएमसी ने डिनाय करता है। मैं एग्री कर रहा हूँ कि साहब हमने कोई नाही एग्री किया तो चलो फिर बरोबर बोलला त्यांनी एक्सेप्ट केलं हरकत नाही या पोलिसांना। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबारी विधानसभा ही जी मागची जागा आपण बघताय थोड्या यापूर्वीच एक व्हिडिओ मी तयार केलेला आम्ही की हे जे गेट आहे हे महापालिकेचं गार्डन आहे पण हे बाजूच्या वेलिंग्टन टॉवरला बांधून दिलेलं आहे महानगरपालिकेने। तर हे आज आम्ही गेट लोकांसाठी उघडं केलेलं आहे। लोकांनी या गार्डनचा वापर करावा नाहीतर हे महापालिकेचे अधिकारी असे जे टॉवर होतात मुंबईमध्ये या टॉवरच्या लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देतात तर सामान्य जनतेसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाहीत आणि दिल्यात तर हे असं बंदिस्त करून हा गार्डनमध्ये जायचा एवढासा गेट हे कितपत योग्य आहे तुम्हीच बघा। एवढासा गेट ठेवला या गार्डनमध्ये जायला। या गार्डनमध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। आपण हे बघू शकता ही जागा या बिल्डिंगच्या हे जे टॉवर आहे या टॉवरच्या सेटबॅकची जागा आहे आणि ही सेटबॅकची जागा ही या टॉवरवाल्यांनी आहे ना एन्क्रोचमेंट केली म्हणजे त्यांनी स्वतः वापरायला घेतलेली त्याच्यावर मनसेनेच आंदोलन केलेलं त्याच्यानंतर हे असं छोटं खाली गार्डन बनवलं आहे। आपण बघू शकता त्या टॉवरच्या इथून पण गेट आहे। आमची मागणी आहे की तो गेट बंद करण्यात यावा। हा जो गेट आहे ना हा टॉवरवाल्यांसाठी गेट आहे। कशासाठी द्यायला पाहिजे हा टॉवरवाल्यांसाठी गेट? जर जागा महापालिकेची आहे ना तर महापालिकेने एकच गेट करावा। टॉवरवाल्यांसाठी गेट द्यायची गरजच नव्हती। याच्यातनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं का हे या लोकांचं लांगुल चालन करतायत याच्यातनं हा प्रश्न आहे माझा। हा गेट लवकरात लवकर बंद झाला पाहिजे नाहीतर मनसेतर्फे आहे ना या गेटला बाहेरनं टाळा लावण्यात येईल। जसं या टॉवरच्या लोकांनी या सार्वजनिक उद्यानाचं आतून टाळा लावलेलं होतं तसं मनसेतर्फे या गेटला टाळा लावण्यात येईल जर महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई केली नाही तर। जय हिंद, जय महाराष्ट्र।